नमस्कार, मी वृषाली कदम. जय महाराष्ट्राच्या कॉफी विथ कदम या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज कॉफीमध्ये एक अशी असामी आलेली आहे की ज्यांचं असं म्हटलं पाहिजे की सिर्फ नाम ही काफी आहे. आपल्यासोबत आशिष शेलार आहेत, सांस्कृतिक कार्यमंत्री आहेतच, शिवाय मुंबईचे उपनगरांचे पालकमंत्री देखील आहेत. पण आशिष शेलार यांची ओळख अशी देखील आहे की क्रिकेट असो, कुठलंही ग्राउंड असो, आशिष शेलार जिथं जातात तिकडे आपली छाप सोडून येतात. आशिष शेलार, खूप खूप स्वागत आपलं कॉफीमध्ये. धन्यवाद. जसं मी म्हटलं की आशिष शेलार हे चौकटीत न बसणारे आहेत, चौकटीच्या बाहेरचा विचार करणारे आणि आउट ऑफ द बॉक्स ज्याला आपण म्हणतो. तर एक विजन आहे तुमचं, मुंबईसाठी म्हणून तुमचं एक विजन आहे. गेल्या वेळेच्या निवडणुकांमध्ये ते आम्ही पाहिलेलं होतं. ह्या वेळेच्या निवडणुका आलेल्या आहेत, त्यामुळे काय नेमकं मुंबईसाठी विजन आहे? मुंबई आणि मुंबईकर महानगरपालिकेकडून त्यांना जे मिळालं पाहिजे ना, त्या सेवांमध्ये अजूनही वंचित राहिलेलं आहे. मुंबई आणि मुंबईकर देशाला, राज्याला आणि शहराला ज्या पद्धतीने देतो, ते कर रूपाने असेल, सेवा रूपाने असेल, सांस्कृतिक रूपाने असेल, कर्तव्यातनं असेल, त्या बदल्यामध्ये मुंबई महानगरपालिकेकडून सेवा मुंबईकरांना पाहिजे तशी मिळण्यामध्ये वंचितताच राहावी लागली होती. आणि याचं कारण केवळ उभाटा सेना आहे, तेव्हाची शिवसेना, आताची उभाटा सेना. आणि त्यामुळे मुंबईकरांना मोकळा श्वास, मोकळे पदपथ, मोकळे रस्ते, मोकळी मैदानं, मुंबईचा मोकळा विकास, मुंबईत सर्व गोष्टींनी परिपूर्ण असलेली मुंबई ही देणं, या एका भूमिकेतून आम्ही कामाला लागलो आहोत. आणि याच भूमिका लोकांसमोर मांडणार आहोत आणि लोकांचा आशीर्वाद आम्ही घेणार आहोत. पण इतकी वर्ष, आता मला वाटतं गेली 5 वर्ष तुम्ही तेव्हा पहारेकरी होतात, मग त्यावेळी जेव्हा या समस्या भेडसावत होत्या मुंबईला, त्यावेळी म्हणून तुम्ही काय पावलं उचलली किंवा तशी ठोस पावलं का उचलली गेली नाहीत, असाही प्रश्न आहे. नाही, मुळामध्ये ही संपूर्ण माहिती आपण घेतली तर आपल्याला लक्षात येईल की युतीत असताना सुद्धा मुंबईकरांसाठी जबरदस्त लढाई भारतीय जनता पक्षाने दिली आहे. युतीत असून सुद्धा हा भाग वेगळा की साहेबांनी सांगितलं असं म्हणून त्यावेळेच्या शिवसेनेने त्या सगळ्यामध्ये रेटण्याचं काम केलं. मी तुम्हाला उदाहरण देईन. मुंबईतल्या पाणी पुरवठ्यामध्ये दूषित पाण्याच्या प्रक्रियेवर वापरली जाणारी तुरटी, हा ॲलमचा भ्रष्टाचाराने त्याची लढाई गोपाळ शेट्टी लढली. मुंबईतल्या मोकळ्या भूखंडांच्या विषयातलं संरक्षण ही लढाई मी लढलो. मुंबईतल्या पाण्याचं समप्रमाणात वाटप व्हावं आणि त्या समप्रमाणात वाटपामध्ये असलेल्या अनियमिततेच्या विरोधात आमचे योगेश सागर लढले. मुंबईच्या टाउन प्लॅनिंग स्कीममध्ये असलेल्या विकासाला पूरक भूमिका महानगरपालिकेची नाही, त्यात गडबडी आहेत, ही लढाई आमचे पराग अळवणी लढले. मुंबईतल्या अधिकाऱ्यांच्या पोस्टिंगमधल्या असलेल्या भ्रष्टाचारातल्या महानगरपालिकेची अख्खी लढाई आमचे अमित साटम लढले. किती उदाहरण सांगू. मुंबईचं क्रॉफर्ड मार्केटसुद्धा जे वाचलं, जे उद्धवजींना 1 रुपयात द्यायचं होतं विकासकाला, त्याच्याविरुद्धची लढाई मी लढलो. मुंबईच्या संगणकीकरणात, आता आज IT मिनिस्टर झालो, त्यावेळेला मला माहीत नव्हतं, त्या संगणकीकरणाचे 7 मॉड्यूल्स आणि सॅपचं मॉडेल, यात केवळ पैशाचा अपव्यय होतो आहे, मुंबईकरांना काही मिळत नाही, ही लढाई मी लढलो. आपण सगळं रेकॉर्ड काढून बघा ना, ते अगदी उंदीर मारण्यामध्ये देखील. होय. आणि म्हणून मुंबईच्या प्रश्नांमध्ये युतीत असताना सुद्धा योग्य विषयावर कडेकोट लढाई आणि प्रचंड पाठपुरावा आम्ही केला, कर्तव्य म्हणून केला, जबाबदारी म्हणून केला. आणि या सगळ्या काळामध्ये तुम्हाला लक्षात असेल की मुंबईचा महापौर किंवा त्याही स्थायी समितीचा अध्यक्ष, ज्या आर्थिक चाव्या आहेत त्या सगळ्या चाव्या उद्धवजींकडेच होत्या. आणि त्यामुळे आपल्याला मुक्त विकासाची मुंबई भारतीय जनता पक्षाबरोबर हवी आहे, हे मुंबईकरांनी, महायुतीबरोबर हवी आहे, हे मुंबईकरांनी ठरवलं आहे. आता 2 बंधू एकत्र आलेले आहेत आणि 2 बंधू एकत्रित येत ही लढाई महानगरपालिकेची लढणार आहेत. लढणार आहेत, आलेत, याकडे आपण कसं तर म्हणतात तर आहेत, आता प्रत्येक समारंभाला येत आहेत. आडपडद्याने कशाला राहिलेत मग? बघा, ते 2 पक्ष आहेत, ते 2 पक्षांना निर्णय करण्याचा त्यांचा अधिकार आहे.
बरं कुटुंब एकत्र आलं तर आम्हाला आनंदच आहे, आम्ही त्यांच्यावर भोजनाला बसू जर आनंदाने बोलवलं तर. दोन पक्ष एकत्र येणार तर यावं, पण यायला आणि घोषणा करायला आडपडदा कशाला, गडबडी आहेत, पक्षांतर्गत गडबडी आहेत. त्यांच्या त्यांच्या पक्षात वेगवेगळी मतं आहेत आणि दोन पक्षातल्या कार्यकर्त्यांची वेगळी मतं आहे, ही माझी माहिती आहे. आम्ही देखील हा प्रश्न विचारला होता ज्यावेळी दोन्ही पक्षांचे नेते आलेले होते, तर कुठेतरी ह्याचा फायदा, त्यांच्या एकत्रित येण्याचा फायदा मनसेला अधिक होतोय आणि तितकासो उबाठाला होत नाहीये, ही एक भावना नक्कीच त्यांच्यामध्ये आहे. त्यामुळे आपल्यामुळे कोणाचा तरी फायदा होतोय, आपल्याला कोणाचा फायदा होत नाहीये, हा विचार नक्की आहे. मला माहीत नाही याची, मुळामध्ये माझ्या दृष्टीने 0+0=0. त्यामुळे फायदा कोणाचा, तोटा कोणाचा, परिणाम शून्यच होणार आहे. पण ती त्यांची भूमिका असेल तर त्यांना मांडावी लागेल. तसं राज ठाकरे तुमचे जवळचे मित्र, कधी काळी ते मोदींची भूमिका मांडत होते, आता ते अचानक उद्धवजींसोबत एकत्रित आले. बरं, काँग्रेसचा जो मुद्दा होता वोट चोरीचा, तोही त्यांनी प्रखरपणे त्यांच्या पद्धतीनं मांडला, पण आता काँग्रेसलाच ते नकोसे झाले. नाही, सगळ्या विधानाची फोड नीट करायला लागेल. माझे मित्र वगैरे हा विषय आता नाही आहे, तो बाजूला पडला. ते एक नेते आहेत, त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत, मी एक कार्यकर्ता आहे आणि आता राज्य सरकारमध्ये मंत्री आहे. मित्र वगैरे होते, आता तो विषय राहिला नाही. विषय त्यांची मैत्री कोणाशी राजकीय म्हणतोय हे त्यांनाच ठरवावं लागेल. त्यांना कधी भारतीय जनता पक्षाजवळ वाटतं, कधी शरद पवारांबरोबर त्यांनी प्रचार केला आहे, कधी काँग्रेसच्या लोकसभेला प्रचार केला, आता उद्धवजींबरोबर जात आहेत. अरे एक काहीतरी तर भूमिका घ्या ना. मनसेला एक सरळ भूमिका आहे का, हाच खरा प्रश्न आहे मराठी माणसाच्या मनात. आणि त्यामुळे सरपटणारी, वळणं घेणारी अशी भूमिका मनसेची आहे. कोणाच्या मागे सरपटत जातात असं वाटतंय? तर त्यांना ठरवायला लागेल. आज मी त्याचं उत्तर देऊ शकत नाही. मी आकलन जे समोर दिसतंय ना ते मांडतोय. ते काँग्रेसचा प्रचार लोकसभेला केला, मोदीजींबरोबर आणि भारतीय जनता पक्षाबरोबर आले, मग शरद पवारांना विरोध करून शरद पवारांच्या मंचावर ते होते, अगदी कम्युनिस्टांबरोबर पण आता बसले. आणि आता भाऊबंदकी, त्यांचा तो अंतर्गत विषय, भाऊबंदकी संपली, आता जातील म्हणे. अरे काहीतरी तर सरळ वागा, काहीतरी तर भूमिका ठेवा. बरं, एकीकडे तिथला जर आपण विचार केला की बाबा आघाडीमध्ये काहीतरी बिघाडी दिसतीये, की काँग्रेस म्हणते मी एकटे लढेन, कारण कुठेतरी काँग्रेसला अशी भीती वाटते की आपला जो वोटर आहे हा पूर्णत्वे एकत्रित लढलो तर तो उबाठाकडे जाईल, त्यामुळे कुठेतरी आपला वोट वाचवण्यासाठी म्हणून काँग्रेस एकटी लढते असं आपलं आकलन आहे का? सगळ्यांची यांची अस्तित्वाची लढाई आहे. काँग्रेसला स्वतःचं अस्तित्व लोकांनी नाकारलं आहे. पक्षाचं अस्तित्व टिकावं म्हणूनची धावपळ आणि पडापड आहे. उद्धवजींचा पक्ष अन्य पक्षाला जो डोळा मारतोय मनसेसहित, ही त्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे. मनसे जर जाणार असेल शिवसेनेबरोबर तर आपलं काय तर राहू दे म्हणून त्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे. बरं, शरद पवारांच्या पक्षाचं अस्तित्व आजच वाचलं असेल आपण, अर्जही कोणी करायला तयार नाहीत. उमेदवारीच्या अर्जाच्या तारखा वाढवायला लागल्यात त्यांना, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, ही शप म्हणजे शरद पवार पक्षाची परिस्थिती. हे सगळे अस्तित्वासाठी लढत आहे. मुंबईकरांसाठी कोण लढत आहे? मुंबईकरांसाठी देवेंद्र फडणवीस लढत आहेत, एकनाथ शिंदे लढत आहेत, महायुती लढते, भारतीय जनता पार्टी लढते, महायुती लढते. त्यांनी 5 कामं दाखवावी ना. गल्लीतल्या नगरसेवकांनी लावलेल्या लाद्या चांगलं काम आहे, ते नाही म्हणत आहे मी. 5 ठळक कामं दाखवावीत. 5 केलेल्या घोषणा उद्धवजींनी पूर्ण केल्या दाखवाव्यात, पेंग्विन सोडून. आणि मग मी त्यांना विचारतो, 5 कामं आम्ही सांगतो. नितीन गडकरीजींनी 52 पूल केले मुंबईत, भाजपने केले. देवेंद्र फडणवीसजींनी 9 मेट्रोचे रूट भाजपने केले. कोस्टल रोड भारतीय जनता पक्षाने केला. महायुतीने अटल सेतू केला. नवीन एअरपोर्ट भाजपने केला, महायुतीने केला. अहो अगदंच काय, गुंडांच्या टोळ्याचा खात्मा गोपीनाथ मुंडेजींनी केला.
अहो तुम्ही 5 कामं दाखवा ना. मग तुम्हाला 5 कामं ज्यावेळेला दाखवता येत नाहीत ना, त्यावेळेला 5 पक्ष एकत्र येण्यासाठी ही लंगडी करावी लागते. पण एकत्र कुठे येत आता काँग्रेस वेगळं लंगडी लढते. करावी लागते म्हटलं, स्पर्धा पण नाही म्हटलं. पण महायुतीमध्ये तरी कुठे अलबेल आहे. आता तुम्ही काल परवाच म्हणालात की नवाब मलिक आले तर आम्हाला मान्य नाही. बरं, त्याच्यावर प्रश्न असाही आहे की नवाब मलिक हे त्यावेळी देखील होते विधानसभेला, त्यावेळी तुम्ही इतका विरोध नाही केलात तसं आता तुमचं करताय. फुटेज काढून बघा. विरोध केलेला, पण त्यावेळी ते चालले काही ना. वेळेला आम्ही म्हटलं होतं नवाब मलिक हा महायुतीचे उमेदवार नाहीत, किंबहुना तिकडे वेगळा उमेदवार होता. माहिती घ्या. आजही आमचं म्हणणं हेच आहे. आणि मुद्दा तपांचा आहे, मुद्दा हिंदुत्वाचा आहे, मुद्दा मुंबईच्या संरक्षणाचा आहे, मुद्दा भारतावर मुंबईवर हल्ला करणाऱ्या लोकांच्या समर्थनार्थ उभ्या असणाऱ्या व्यक्तीच्या विरोधातला आहे. हो, आणि आम्ही तो सडेतोडपणे मांडणार. आमचा अजितदादांच्या पक्षाशी वैर नाही. त्यांना जबाबदारी जर नवाब मलिकांच्या नेतृत्वात देणार असतील, आम्ही राहू शकत नाही. कार्यकर्त्यांची स्पष्ट भावना आहे, आम्ही वरिष्ठांना ते कळवलं आहे. वेगळं लढणार कोण? भाजप. आम्ही महायुतीतच लढणार, नवाब मलिकांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी सोडून. स्पष्ट. पण आता मधल्या काळात जे आम्ही बघितलं की काही उमेदवार जे शिंदेचे होते तेही तुम्ही घेतलेत, तर कुठेतरी भाजप स्वबळावर जाईल असं वाटतंय. लोकांची भावना आहे. महायुतीमध्ये आम्ही लढतो, राज्यभर महायुतीतच लढणार. देवेंद्रजी कुटुंब प्रमुख आहेत, एकनाथजी आमचे वरिष्ठ नेते आहेत. राज्यात अन्य भागात अजितदादा पवारांचे नेतृत्व आहे, तिथे बसून निर्णय करतील. रामदास आठवले जे आहेतच. विरोधकांना फायदा होईल असं काही करणार नाही. पण त्यांचे उमेदवार तर घेतलेच की तुम्ही. मला असं वाटतं की ज्या घटना घडल्या असतील ना, ते एका बाजूने दुसऱ्या बाजूने कशा झाल्या ते आपण नीट पाहिलं तर त्याचा उलगडा होईल. सर्वसाधारणतः महायुतीमध्ये एकमेकाचे उमेदवार घेऊ नये या पद्धतीची चर्चा झाल्यानंतर सुद्धा ज्या इथल्या तिथल्या गोष्टी झाल्या आहेत ते आता कुटुंब प्रमुख म्हणून देवेंद्रजी आणि एकनाथजी आमचे नेते म्हणून ठरवतील. बरं, तुमच्यावर आत्ता म्हणजे असा आरोप करण्यात आला, आपण पालकमंत्री देखील आहात मुंबई उपनगरांचे, कचरा कंत्राट ह्याच्यामध्ये गैरव्यवहार झालाय असं मनसेचं म्हणणं आहे. 4,000 कोटींचा. माझ्यावर आरोपाचा काय प्रश्न आहे? नाही, म्हणजे तुमच्यावर इन द सेन्स सरकारवर असा आरोप करण्यात आलेला आहे की 4,000 कोटींचं जे एक कॉन्ट्रॅक्ट होतं ते वाढवून 6,000 कोटींचं करण्यात आलं आणि गुजराती कंत्राटदाराला ते देण्याचा घाट घालण्यात आलेला आहे. तर ह्या आरोपाकडे आपण कसं पाहता? मुळामध्ये असं आहे की यांना दुसरं काम नाही आहे. मग टेंडर निघालं होतं त्यावेळेला मनसेने भरायचं होतं ना टेंडर. सेवा द्यायला, मदत करायला, मुंबईसाठी उभं राहायला यांच्याकडे हात नाहीत, पण केवळ विपर्यास करायला, दुष्प्रचार करायला, पकपक करायला तोंड आहे. ही मनसेची स्थिती आहे. आणि घोटाळा असेल तर त्यांनी जरूर मांडावा. माननीय मुख्यमंत्री चौकशी करतील. जे सत्य आहे त्यासाठी आम्ही उभेच राहू. जे राजकीय आरोप असतील त्याच्या विरोधात उभे राहू. आणि मुद्दा जे आता मुद्दा म्हणतात त्यांना माहितीच नाही आहे. गेल्या आठवड्यामध्ये मी 2 बैठका घेतल्या. कॉम्पॅक्टर कमी आहेत, व्हेकल्स कमी आहेत, खरं, ड्रायव्हर्स कमी आहेत, कर्मचाऱ्यांचं आंदोलन झालं आहे. कंत्राटदाराला अजून स्पष्टपणे काम करण्याच्या भूमिकेला कामाला लावावं लागेल. या सगळ्या घटनेमध्ये 2 बैठका घेऊन ते टेंडर्स काढायला आम्ही लावले. आणि टेंडरमध्ये कोण येतं हे बघण्याचं काम त्यांचं. टेंडरमध्ये अनियमितता होऊ नये हे बघण्याचं काम आमचं. व्यक्तीला शोधणं दुर्बीण त्यांचं काम. कार्यपद्धती सुयोग्य असली पाहिजे हे बघणं आमचं काम. बँड्रा फोर्टचा पण एक विषय निघालेला गेल्या काळात. खरं तर बँड्रा फोर्ट हा जो आहे हा पोर्तुगीजांनी बांधलेला आहे, जो नंतर ब्रिटिशांकडे गेला आणि ब्रिटिशांकडून तो गव्हर्नमेंटकडे आलेला. म्हणजे त्याचा आणि महाराजांच्या ह्याचा तसा थेट संबंध नाही आहे. पण हां, तो किल्ला आहे आणि 2000 मला वाटतं 20ला जो GR काढण्यात आलेला त्यानुसार त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीच्या पार्ट्या किंवा ह्याला परमिशन नाही आहे. असं असताना तिथं पार्टी करण्यात आली. आपला मतदारसंघ देखील आहे. कसं बघता या ह्याच्याकडे? नाही, मद्य विक्री चुकीचीच आहे. मुळामध्ये किल्ल्यावर कार्यक्रमच झालेला नाही. बरं, किल्ल्यावर कुठली परवानगीच दिलेली नाही.
किल्ला परिसरामध्ये असलेल्या महानगरपालिकेच्या मनोरंजन मैदानाच्या भागात टुरिझम डिपार्टमेंटच्या सहाय्याने दिलेला संगीत कार्यक्रम टुरिझम म्हणजे पर्यटनाच्या प्रमोशनसाठी, तिथपर्यंत विषय वेगळा आहे. बर. पण आयोजकांनी त्या परवानग्याच्या आधारावर मद्य विक्री केली हे साफ असमर्थनीय आहे आणि त्याच्यावर कारवाई होणार. चौकशी लागली आहे, फौजदारी कारवाईसुद्धा होईल. हो, आणि त्या बाबतीत तक्रारदारांनी जी तक्रार केली आहे ती योग्य आहे. पण किल्लानाच घेऊन थोडासा एक वेगळा विषय आहे, म्हणजे थोडं हेरिटेज वास्तू आपण बघतो इतर राज्यांमध्ये, जसं राजस्थान आहे, तर ते त्याच्यातून रेव्हेन्यू पण जनरेट करतात. आपल्याकडे असं काही विजन आहे का की ह्या वास्तूंचं कसं करणार? संगोपन पण होईल? कसं करणार? आता तुम्ही हा बांद्रा किल्लाच उदाहरण घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा थेट संबंध काही नाहीये. संबंध नाही, हा विषय बाजूला ठेवा. राजस्थानमध्ये अन्य भागांमध्ये लग्न होतात, अजून कार्यक्रम होतात. खरं काय होईल असं इथे केलं तर तुम्हीच मला उत्तर द्या. त्यामुळे पावित्रता किल्ल्याची टिकलीच पाहिजे. राज्य संरक्षित स्मारकाला संरक्षित जतन संवर्धनाचे नियम पायमल्ली होताच कामा नये. पण याच्याबरोबर आर्थिक स्तोत्र निर्माण करण्यासाठीच्या सहभागितेची भूमिका आणि धोरण हा एक वेगळा विषय आहे. पण अर्थात त्या ठिकाणी जे होत आहेत डेस्टिनेशन वेडिंग हे राजवाडे आहेत, तर ते म्हणजे किल्ले किंवा अशा पद्धतीचं मॉन्युमेंट नाही आहे, थोडा वेगळा त्यातला भाग आहे, उपप्रकार आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. मला वाटतं एक त्याची वेगळी चर्चा होऊ शकते आणि त्या विषयातली चर्चा कधी ना कधी सभागृहामध्ये कोणी ना कोणी उपस्थित करेल. बरं, सांस्कृतिक खातं हे तसं वास्ट आहे, कारण ह्याच्यामध्ये सगळंच येतं. तर हे खातं चालवत असताना आव्हानं अशी तुम्हाला काय आलेली आहेत? नाही, खूप आव्हानं आहेत. कारण आपला समाज जो आहे, आव्हानं म्हणण्यापेक्षा काय म्हणतो त्याला आपण, चॅलेंज. अखंड नित्य ज्याला आपण म्हणू अलर्ट, हे तुम्हाला राहायला लागतं. आणि यातमध्ये आपला समाज हा उत्सवप्रेमी आहे, चांगली गोष्ट आहे. संस्कृतीप्रेमी आहे, उत्तम गोष्ट आहे. आपला समाज हा कलाप्रेमी आहे, संगीतप्रेमी आहे, नाट्यप्रेमी आहे, क्रिएटिव्ह दृश्य सगळ्याच गोष्टींवर प्रेम करणारा आहे, साहित्यावर प्रेम करणारा आहे. आणि म्हणून यामधल्या अभिव्यक्ती ज्या निर्माण होतात त्या अभिव्यक्तींच्या बाबतीमध्ये नाविन्यताही हवी आहे. आणि आपल्याला आपलं लोककला, लोकसंवाद, लोकसंगीत, लोकवाद्य ही आपल्याला प्रथा परंपरा जी आहे त्याचं जतन, संवर्धन आणि त्याचं प्रमाणिकीकरण पण आवश्यक आहे. आणि म्हणून यातलं काम खूप मोठं आहे. आता असलेल्या अवेलेबल आर्थिक तरतुदीतून एवढी सगळी कामं करणं हेच मोठं चॅलेंज आहे. आपण मराठी फिल्म फेस्टिवल नाफासाठी पण गेलेला होता, त्यावेळी काय अनुभव आला? काय वाटलं तिकडे जाऊन की इथं काय इम्प्रूव्हमेंट आपल्याला करणं आवश्यक आहे? एकदम रेड कार्पेट त्यांनी केलं होतं. अमेरिकेमध्ये रेड कार्पेटवर आपले कलाकार, मराठी भाषिक लोक, मराठीवर प्रेम करणारी लोक, मराठी मंडळी आणि तुडुंब भरलेलं पूर्ण सभागृह, तिथे झालेले सांस्कृतिक कार्यक्रम, मराठी नृत्य आणि मग मराठी सिनेमा. मला वाटतं की 7 समुद्रापार मराठी सिनेमा नेण्यामध्ये नाफा असेल, अन्य संस्था असेल आणि महाराष्ट्र सरकार असेल यांनी केलेलं कार्य आणि त्याला दिलेला लोकांनी प्रतिसाद मला वाटतं हा प्रशंसनीय आहे आणि अतुलनीय आहे. मराठी चित्रपटांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मराठी चित्रपटांना जीवदान कसं मिळेल यासाठी म्हणून सरकार काय प्रयत्न करतंय? कारण आपण बघतो की अद्यापही त्यांची देशामध्ये भांडणं आहेत. महाराष्ट्र असं एक राज्य आहे की जे मराठी सिनेमांना वर्गीकरणाप्रमाणे अनुदान देतं. मराठी सिनेमासाठी चित्रीकरणाला दर हा सगळ्यात कमी आपण त्या ठिकाणी देतो. मराठी सिनेमा व अन्य सिनेमा यासाठी आता आपण निर्णय केला, सरकारी सर्व कार्यालयातली आवश्यक लोकेशन्स मोफत देणार. मराठी सिनेमा आणि क्रिएटिव्हिटी यासाठी एक खिडकी योजनेमध्ये परवानग्या, म्हणजे त्यांना 10 ठिकाणी फिरायला नको. आणि या सगळ्यानंतर मराठी सिनेमा प्रमोट व्हावा म्हणून राज्यातल्या फिल्म फेस्टिवलमध्ये, अन्य राज्यातल्या फिल्म फेस्टिवलमध्ये, अन्य राष्ट्रांच्या फिल्म फेस्टिवलमध्ये सुद्धा मराठी सिनेमा आपण त्या ठिकाणी प्रमोट करतो, जो उत्तमच आहे. या पद्धतीने आणि मग आता सुरू केला गेल्या वर्षीपासून मी मंत्री झाल्यावर तो चित्रपताका, आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा मराठी चित्रपट महोत्सव,
या सगळ्यात पारितोषिक, त्यात पारितोषिकात वाढवलेली रक्कमा, तर पारितोषिकापासून परवानग्यांपर्यंत, अनुदानापासून अन्य देशात नेईपर्यंत आपण काम करतो. अजूनही वाढवू, आवश्यकता अजूनही ते करू. स्क्रीन कधी वाढवणार? नाही, या सगळ्यामध्ये स्क्रीन आपल्याकडे वाढवण्याचं धोरण एक एक पडदा आणि मल्टिप्लेक्स दोन्हीबद्दल आहे. त्याचा व्यावसायिकता अँगल बघून त्याच्यावर आता एक समिती आपण बनवली. माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी, देवेंद्रजींनी बैठक घेतली आणि त्या समितीचा अंतिम अहवाल आल्यावर आपण त्या स्क्रीनमधल्या सुद्धा स्क्रीन टाईम म्हणजे त्याला आपण शोज म्हणू, शोज आणि याची वाढ आणि बरोबरीने नाट्यगृह आणि सिनेमा याचं एकत्रीकरणाचे प्रयोग यशस्वी झालेत. आज रवींद्र नाट्य मंदिरला आपल्या तिन्ही थिएटर्सला आपण सिनेमा बघण्याची व्यवस्था सुद्धा केली. अशा पद्धतीने स्क्रीनसुद्धा वाढवणं, या सगळ्या पद्धतीने आपण पुढे चाललो. साऊथमध्ये जर आपण बघितलं तर तिथं ज्या पद्धतीनं, म्हणजे जसं मराठी माणसाचं मराठी भाषेवर प्रेम आहे, कवितांवर प्रेम आहे, साहित्यावर प्रेम आहे, तसं तिकडच्या भाषांमधल्या लोकांचंही आपल्या मायबोलीवर मुळात प्रेम आहे आणि ती व्यक्त करणारे जे कलाकार आहेत त्यांच्यावर देखील अगदी देवासमान प्रेम आहे. आणि हे तेव्हाच शक्य होतं जेव्हा राजकीय किंवा सरकारची इच्छाशक्ती असते की तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये तो सिनेमा किंवा ते साहित्य हे प्रमोट केलं जातं. आपल्याकडे अशा पद्धतीनं प्रत्येक सिनेमामध्ये किमान एक दालन हे मराठीसाठी आपण परमनंट करू शकतो का? मला असं वाटतं की याचा थोडा अजून अभ्यास करायला लागेल. मी दाव्याने सांगतो, साऊथच्या राज्यांचा असलेला त्यांच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या बजेटपेक्षा आपलं बजेट आणि आपलं काम जास्त आहे. बरं, आपण अभ्यास करा. खाजगी व्यावसायिक जे करतायत त्या राज्यात, त्यासाठी आपल्याकडेही खाजगी व्यावसायिकांनी सिनेमा असो, नाटक असो, यात पूरक भूमिका घेण्यामध्ये आपण प्रयत्न आता मोठ्या प्रमाणात सुरू केलेले आहेत. त्या ठिकाणी असलेल्या स्क्रीनचे नंबर्स, आपल्याकडे असलेल्या स्क्रीनचे नंबर ह्याचाही तपास आपल्याला करायला लागेल. तिथल्या प्रेक्षकांचा त्या मायबोलीतल्याच भाषातला चित्रपट बघण्यासंदर्भातला आग्रह, याचाही अभ्यास आपल्याला करायला लागेल. आणि म्हणून या सगळ्यांचा सर्वंकष अभ्यास करून हे धोरण बनणं हीच आपली अपेक्षा आहे. बरं, नाट्यगृहांची अवस्था देखील तितकीच बिकट आहे. मला असं वाटतं वारंवार आपले अभिनेते असतील वगैरे आणि इवन जे माणसं नाटक बघायला देखील जातात त्यांची पण ही तक्रार असते की स्वच्छता नसते किंवा ते मेंटेन नाही होत. सरकार म्हणून तुम्हाला असं वाटतं का की याच्यावर देखील लक्ष देणं आवश्यक आहे? 100%. आणि म्हणून त्या संदर्भामधला धडक कार्यक्रम आम्ही सुरू केला आहे. काही नाट्यगृह आपण नव्याने बनवतो. खरं तर त्याच्यातले भाग वेगवेगळे आहेत. काही नगरविकास विभागाकडे आहेत, काही महानगरपालिकेकडे आहेत, काही त्या ठिकाणी म्हणजे जिल्हा परिषदेच्या मदतीने झालेले आहेत, काही सांस्कृतिक मंत्रालयाच्या मदतीने झाले आहेत. या सगळ्यांना एक SOP असली पाहिजे, नाट्यगृह धोरण, आणि त्या धोरणाच्या आधारावर असलेल्या SOPs हे आता आपण लागू करतो. शेलार हल्ली कविता करत नाहीत. सुरू होईल, इलेक्शन झालं की मी करतो. असं का? पण मला जेव्हा पात्र समोर दिसतात, तुमच्यातला कवी इलेक्शनलाच का जागा होतो? कारण समोर पात्र दिसायला लागतात. जी काही पात्र आहेत ना समोर, ती बघितली की आपल्यातले कलात्मकता सुरू होते. जरा पात्र एक समोर येऊ द्या. म्हणजे असं आहे का की जरा वेळ मिळतो त्यांच्यासाठी? मुळामध्ये असं आहे की रोज लिहिलं पाहिजे असा वेळ मलाही मिळत नाही, आणि रोज लिहिलं तर ते लोकांना आवडणार पण नाही. त्यामुळे योग्य वेळेला योग्य गोष्ट करावी. जसं मी म्हटलं ना की सांस्कृतिक विभागाचा दिसायला ते केवळ सांस्कृतिक विभाग असं दिसतं, पण त्याच्यामध्ये किती कंगोरे आहेत, किती लेयर्स आहेत हे आपल्याला, मला असं वाटतं की जसं तुम्ही आता केवळ नाट्यगृह हा एक विषय मांडलात, पण त्याच्यामध्ये पण PWDचा भाग आहे किंवा इतर काही गोष्टींचा भाग आहे. तर अशा सगळ्यांची समन्वय साधून हे डिपार्टमेंट चालवणं ही तारेवरची कसरत वाटते का? म्हणजे जितकं हे सोपं दिसतं किंवा हे असं छान रिलॅक्सिंग गमतीशीर असं वाटतं सांस्कृतिक मंत्री म्हणजे अगदी, पण हे मला असं वाटतं ही डेफिनेशन बऱ्यापैकी बदलत चालली आहे. कारण माझ्याकडे सांस्कृतिक विभागाबरोबर माहिती तंत्रज्ञान पण आहे. येस अगदी. आणि त्यामुळे एक विरासत आहे सांस्कृतिक, एक विकास आहे, उद्याची भाषा आहे ती माहिती तंत्रज्ञान. आणि देवेंद्रजींचं मी मनापासून धन्यवाद देईन की त्यांनी मला इतक्या मोठ्या प्रमाणात, जे मोदीजी नेहमी म्हणतात विरासत से विकास तक, असं कार्य करण्याची संधी दिली. आणि सांस्कृतिक विभागातच आपण म्हणाल तर त्यामध्ये आपल्याकडे सांस्कृतिक संचलनालय आहे, आपल्याकडे फिल्म सिटी आहे, आपल्याकडे पुरातत्व विभाग आहे, आपल्याकडे पुराभिलेख विभाग आहे. बरं, या सगळ्या व्हर्टिकल्स आहेत. 14 कोटी
आपल्याकडे अशी कागदपत्रं आहेत की जी दुर्मिळ आहेत. बरं. त्यांचं डिजिटायझेशन चालू आहे, त्याचं संवर्धन चालू आहे. मी मंत्री झाल्यावर देवेंद्रजींच्या कृपेने BKCत स्वतः राज्याचं पहिलं पुराभिलेख भवन आर्काइव्स भवन याचा प्लॉट मिळवला, आरक्षण बदललं, त्याच्या कामाला आपण सुरुवात करतो. राज्याचं राज्यस्तरीय म्युझियम नव्हतं. BKCत भूखंड मिळवला, आरक्षण बदललं, त्याचा PMC अपॉइंट केला. आता आपण काही महिन्यात भूमिपूजन करू. राज्य सरकारचं राज्य म्युझियम संग्रहालय हे आता होतं आहे. मला वाटतं म्युझिओलॉजी आहे, आर्किओलॉजी आहे, इतके विभाग आहेत त्यातले. आणि म्हणून मी सुरुवातीला जे म्हटलं ना की आताच्या आर्थिक चौकटीत एवढं सगळं काम करणं हेच आव्हान आहे. खरं आहे. आणि तुमच्याकडे तंत्रज्ञान हा भाग देखील आहे. कुठेतरी AIचा वापर करून याच्यामध्ये थोडंसं स्पीडअप किंवा ह्याला थोडंसं अधिक ॲडव्हान्स करण्याचा काही असा मानस आहे का? किंवा 100% आहे. आपण जे गडकिल्ले आपल्या सगळ्यांच्याच प्रयत्नाने, माननीय मोदीजींच्या पुढाकाराने, देवेंद्रजींच्या पाठपुराव्याने आणि आमच्या विभागाने केलेल्या प्रयत्नाने 12 गडकिल्ले आता जागतिक वारसा म्हणून घोषित झाले. 11 महाराष्ट्रातले, एक जिंजीच आपण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत, ज्याला तिथे जाता येत नाही. ती तर टेक्नॉलॉजी आजही आहे, पण AIच्या माध्यमातून अद्ययावत काय करता येईल, तिथे गेलेल्याला काय फील येईल बघताना, आणि जो जाऊ शकला नाही त्याला काय मिळेल, चालू आहे काम आमचं. बरं, टेक्नॉलॉजी या सेक्टरमध्ये आजच्या तरुणांसाठी म्हणून तुम्ही काय घेऊन येता हे नक्की ऐकायला आवडेल. मला असं वाटतं की आजच्या तरुणांना इतकं आपण खुल्या बाहूंनी हे तंत्रज्ञान आवाहन करतं आहे. आणि त्यामुळे मग त्यात मशीन लर्निंग असेल, क्वांटम कम्प्युटेशन असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, ब्लॉकचेन असेल, या सगळ्या विषयामध्ये देशातल्या स्पर्धेत राज्य पुढे जावं आणि इथल्या युवकाला त्याच्या नवनवीन रोजगाराच्या संध्या त्याच्या हातात मिळाव्यात, यासाठीची धोरणं बनवून कार्यक्रम करणं हा आमचा अजेंडा आहे. आणि त्यात आम्ही पुढे गेलेलो आहोत. बऱ्याचदा बघितलं जातं की आपला हा जो तरुण आहे ना, हा आउटसोर्सिंगमध्ये अधिक आहे इन्व्हॉल्ड. म्हणजे इतर ज्या परकीय कंपन्या आहेत त्यांच्यासाठी म्हणून काम करणं आणि त्यातून अर्थव्यवस्था अर्थात त्याच्यातही कॉन्ट्रीब्युशन आहे. पण आपण आपली अशी काही तुम्हाला असं वाटतं का की असं काही सरकारप्रणीत अशा काही प्रशिक्षण आणि त्यातून स्किल्ड लेबर किंवा असं काही आपण हे करू शकतो ज्याचा थेट फायदा सरकारला होईल? आपण तो कार्यक्रम करतोय. आमचं माहिती तंत्रज्ञान विभाग करतंय, आपलं उद्योग विभाग करतंय, कौशल्य विकास विभाग करतंय, काही एकत्रितरित्या आम्ही करतो. आता आपल्या जेवढ्या ITIs आहेत त्याला आपण कन्वर्ट करून मनुष्यबळ आणि कौशल्य निर्मिती केंद्र बनवणं, त्यासाठी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप करणं, रतन टाटा इन्स्टिट्यूट ऑफ स्किल डेव्हलपमेंट या माध्यमातून आपण करतो आहोत. AI युनिव्हर्सिटी आपल्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून आपण करतो आहे. सेंटर ऑफ एक्सलन्स आपण केलेला आहे IT विभागाने. उद्योग विभाग त्या ठिकाणी मनुष्यबळ निर्मिती या क्षेत्रातली करण्यासाठी लागणाऱ्या इमारती आणि निधी आणि MIDCचे भूखंड हे सुद्धा आपण देतो. खूप मोठी यादी आहे. आणि या सगळ्यामध्ये सरकार, कारण देवेंद्रजी याच्यावर फोकस्ड आहेत, त्यांना यातली पूर्ण गती आहे, पूर्ण माहिती आहे. आणि त्यामुळे प्रत्येक गोष्टीतल्या या सेक्टरला मग AVGC असेल, ऑडिओ व्हिज्युअल गेमिंग, हे सुद्धा आमच्या सांस्कृतिक विभाग IT विभाग मिळून करत आहे. आपण त्यासाठी केंद्र सरकारशी करार केला. देशातली पहिली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी, जसं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी IIT आहे, जसं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट IIM आहे, तसं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी ही मुंबईत, महाराष्ट्रात आपण केली. विरोधकांना माहिती नाही की ती गुजरात आणि बिहारला नाही, मुंबईत पहिली सुरू झाली. या पद्धतीने आपण काम करतोच आहोत. बरं, हे सगळं करत असताना MCA साठी वेळ कधी मिळतो? आवड असली की वेळ मिळतो. वाचनाची जशी आवड आहे तशी क्रिकेटची आवड आहे. आणि मग MCA तर माझं माहेरघर आहे. मी स्वतःच खेळाडू आहे, क्रिकेट खेळलेलो आहे, आणि त्यामुळे MCA आमचा परिवार आहे. पण MCA निवडणुकीमध्ये यावेळी पडद्यामागे असं काय काय घडलं हे आम्हाला नक्की ऐकायला आवडेल. जे घडलं ते समोरच आहे, पडद्यामागे काय नाही. तिथे 2 गटांची ताकद आहे. पण इकडे तुम्हाला नवाब मलिक चालत नाही, तिकडे आव्हाड चालतात, हे कसं? आम्हाला नाही चाललं. आमच्या गटाचे ते उमेदवार नव्हते, पवार गटाचे होते. पण तुम्ही सपोर्ट केलात, मदत केलीत. पवार शेलार गट एकत्र लढला. ती काही इलेक्शन, जनरल इलेक्शन नाही आहे. तिथे राजकीय पक्ष म्हणून कोणी लढलंही नाही आहे. आपल्याकडे गैरसमज होतो किंवा केला जातो आहे किंवा होऊ शकतो. मी होणाऱ्यांचाही काही दोष असं म्हणणार नाही. MCAची इलेक्शन काही राजकीय पक्षांची निवडणूक नाही ना.
तिथे विलासराव देशमुख अध्यक्ष होऊन गेले, तिथे मनोहर जोशी अध्यक्ष होऊन गेले, तिथे शरद पवार अध्यक्ष होऊन गेले, मी अध्यक्ष राहिलो. आम्ही काय तिकडच्या बाहेर कार्यालयाच्या कुठल्या पक्षाचा झेंडा नाही ना लावला. क्रिकेटमध्ये राजकारण आणूच नये. काही पक्षांना ती प्रगल्भता अजून यायची आहे, तो भाग वेगळा. पण MCAच्या निवडणुकीत राजकीय पक्ष म्हणून लढलो नाही. लढलो असतो राजकीय पक्ष म्हणून तर विरोधातच लढलो असतो. आणि दोन्ही गटांनी एकत्र लढलं पाहिजे असे माननीय मुख्यमंत्र्यांची सूचना होती. तर त्यांचे उमेदवार त्यांचे, आमचे उमेदवार आमचे, आमच्या उमेदवाराबद्दल ते बोलले, त्यांच्या उमेदवाराबद्दल पॅनल म्हणून आम्ही बोललो. आव्हाडांना समर्थन राजकीय कधी करूच शकत नाही. त्यांच्या विरोधात जेवढं सडेतोड सभागृहात आणि बाहेर मी बोललो आहे तेवढं अन्य कुठल्याही पक्षाचा माणूस बोललाच नसेल. आणि तेवढे MCAची इलेक्शन ही अराजकीय आहे. ती त्या दोन गटांची होती आणि त्यात माझ्या गटाचे उमेदवार आव्हाड नव्हते. बरं ठीक आहे, पण मदत झाली आणि जे काही झालं त्याच्यानंतर काही प्रतिक्रिया देखील आल्या लोकांच्या, त्या थोड्याशा तीव्र होत्या आपल्याला घेऊन, की मग ह्या उद्रेकाकडे कसं बघताय प्रतिक्रिया? प्रेम आहे त्यांचं माझ्यावर. आईकडनंच अपेक्षा लोक करतात, वडिलांकडनंच काहीतरी मागतात, भावाकडनंच प्रेम मागतात, बहिणीकडूनच आशीर्वाद मागतात. तसं आपल्या सहकार्याकडून चांगली अपेक्षा करतात. हे प्रेमच आहे. त्यांचं प्रेम मी स्वीकारतो. बरं, तसं तुमचं अनेकांवर प्रेम आहे, तुमचं पवारांवर आहे, पवारांचे तुमच्यावर आहे. कधीतरी या प्रेमामुळे अडचण निर्माण होते राजकीय? प्रेम वगैरे हा शब्द थोडा मोठा होईल, पण हो, एकत्र स्नेह आहे असं म्हणायला हरकत नाही. केलं आम्ही. आणि पवार साहेबांनी त्यांच्या पद्धतीने क्रिकेटचं काम केलं आणि जे केलं त्यातल्या काही चांगल्या गोष्टी केल्याच आहेत. अरुण जेटलीजींनी केल्या चांगल्या गोष्टी. अमित शहाजी आमचे गुजरात क्रिकेटमध्ये होते, त्यांनी उत्तम गोष्टी केल्या. जय शहा आमचे आहेत, ते ICCचे अध्यक्ष आहेत, BCCIचे सेक्रेटरी होते, त्यांनी तर नवनवीन गोष्टींचा पूर्ण सपाटा लावला. त्या चांगल्या गोष्टी बघितल्याच पाहिजेत ना. नाही, पण कधीतरी असे जे आपले संबंध असतात राजकीय, त्याच्यामुळे अडचणी निर्माण होतात का? हा माझा मूळचा प्रश्न. बघा, असं किंवा तुम्हाला कोण कसा झाल्यात का? बघतो तसा त्याच्यावर आहे. जेव्हा आपल्या भूमिका स्पष्ट असतात ना त्यावेळेला अडचण नाही ना. आणि तुम्ही आता मला विचारलं तर त्याचं उत्तरही देता येईल ना. हे पवारांना विचारलं पाहिजे ना आमच्या स्नेहांनी, की बा तुम्हाला हिंदुत्ववादी आशिष शेलार का चालला? जितेंद्र आव्हाडांना कुठेतरी प्रश्न विचारला का आमच्या स्नेहांकित लोकांपैकी, की तू आशिष शेलारांच्या घरी का गेलास? तू ज्यांना विरोधी, संविधान विरोधी असं खोटं खोटं बोलतोस त्यांच्याकडे का गेलास? त्यामुळे याच्यातले समज गैरसमज स्पष्ट असले पाहिजेत. बरं, थोडंसं पुन्हा एकदा मुंबईकडे वळूया. मुळात मुंबई महानगरपालिका इलेक्शन आणि यामध्ये मुंबईचा महापौर कोण होणार हा अगदी कळीचा मुद्दा आहे. त्याच्यामध्ये काही म्हणतात खानाला आम्ही करू, म्हणजे काही जणांवर असे आरोप होतात की खान असणार आहे यांचा महापौर. पण मुंबईचा महापौर मराठी नसावा किंवा मराठी नसू शकतो, हे मुळात डिस्कशन करणंच किती संविधानिक आहे असं तुम्हाला वाटतं? ज्यांच्या डोक्यामधली उपज आहे, ज्यांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे, त्यांच्या मेंदूंचं परीक्षण पुन्हा केलं पाहिजे. मुंबईचा महापौर मराठीच होणार. तुम्ही करणार महापौर मराठी? मुंबईचा महापौर मराठीच होईल. मुंबईच्या राजकारणात हिंदुत्ववाद आणि हिंदू ह्याच्याशी कॉम्प्रोमाइज नाही आणि मुंबईचा महापौर मराठीच आमची स्पष्ट भूमिका आहे. तुम्ही आता माझा प्रतिप्रश्न आहे, तुम्ही खान करणार नाहीत हे घोषित करा. आम्ही म्हटलं हिंदू करू आणि मराठीच करू. तुम्ही खान करणार नाही, उद्धवजींनी, राज ठाकरेंनी, काँग्रेसने, राष्ट्रवादी काँग्रेसने, म्हणजे त्यांच्या घोषित करावं. माझा प्रतिप्रश्न आहे. आणि राज ठाकरेजींच्याच भाषेत सांगायचं झालं तर उद्धवजी तुमच्याकडे आता बाण गेला, फक्त खान राहिला, हे त्यांचं म्हणणं आहे. उत्तर त्यांनी द्यावं. तरी त्यांना चालता येत आहेत नाही, त्यामुळे त्याचं उत्तर त्यांनी द्यावं ना. नाही, पण मुळात ह्या प्रश्नापासून पळ काढता कामा नये. नाही, आमच्या कार्यक्रमामध्येच म्हणजे आमच्या जय महाराष्ट्राच्या कार्यक्रमामध्ये अनिल परब यांनी असं म्हटलेलं आहे की आमच्यासाठी मराठी तो आहे जो मराठी माणसासाठी झटतो. मग तो अमराठी असला, तो गैरमराठी असला किंवा तो अल्पसंख्याक असला तरी तो आमच्यासाठी मराठीच आहे. त्यामुळे अशा अल्पसंख्याकाला देखील किंवा अमराठी माणसाला देखील आम्ही महापौर करू. असं सर्टिफिकेट विचारून तुम्ही अमराठी माणसाला मारत होतात का? ज्या दुर्दैवी प्रकाराने तुम्ही हुल्लडबाजी करत होतात, मनसे असेल किंवा उभाटा सेना असेल, तेव्हा त्याला हा प्रश्न विचारत होता का तू मराठी माणसासाठी काम करतो असं पुरावा दे, नाहीतर मग घे. कसलं
तुम्ही तकलादू समर्थन करताय, म्हणजे तुम्ही म्हणजे उभाटा सेना. सवाल सरळ आहे, तुम्हाला तुष्टीकरणाचं राजकारण करायचं आहे आणि तेही मुस्लिम मतांसाठी करायचं आहे, आणि म्हणून थेट उत्तर देण्यापासून तुम्ही टाळताय. ते म्हणतात आमचे शाखा प्रमुख मुसलमान आहेत, ते आमच्यासाठी मराठीसाठी काम करतायत, मग आम्ही त्यांना केलं खानाला महापौर तर काय प्रॉब्लेम आहे असं थेट म्हटलेत. मग म्हणा खानाला आम्ही करू, आम्ही तुष्टीकरण करू, आम्ही मुस्लिम धार्जिन राजकारण करू, हे म्हणा, हिम्मत ठेवा. आम्हाला प्रतिप्रश्न नका करू. हिंदुत्व आणि हिंदुत्ववादी हेच मुंबईतलं राजकारण, आणि मराठी माणूस हाच महापौर. तुमच्या अर्थ म्हटलं जातं की उत्तर भारतीयाला तुम्ही करणार आणि म्हणून तुम्ही हिंदू जे आम्ही बोलत नाही ते तुम्ही म्हणताय ते आम्ही मांडतो. आणि मुंबईतला मुंबईकर सगळाच आमचा आहे, होय तेही स्पष्ट आहे. मराठी काय किंवा अमराठी काय, जो मुंबईच्या सेवेत तो मुंबईकर, आणि तो मुंबईकर असेल तर तो आमचा आहे, याच्यामध्ये अस्पष्टता नाही. ते म्हणतात रोहित शर्माला आम्ही मोठं केलं, त्यांनी काय केलं काय तुम्ही? शिवसैनिकांच्याकडे तो वाढला. काहीतरी उगाच मांडायचं. मी क्रिकेटच्या राजकारणात आहे, त्याचा जन्म कुठला आहे त्यांना माहिती आहे का? त्यामुळे म्हणे रोहित शर्मा सुद्धा आमचाच आहे, आणि जरी तो रोहित शर्मा असला तरी तो आमच्यासाठी मराठीच आहे. मुद्दा असा आहे की तुम्ही कितीही या विषयापासून पळ काढलात, म्हणजे उभाटा सेनेने, तरी मुस्लिम तुष्टीकरण या राजकारणाचा पिच्छा तुम्हाला सोडवता येणार नाही. आणि मग त्याच्यापासून तोंड लपवायला तुम्ही कुठेही मोठी अशी नावं रोहित शर्मासारखी घ्या. अहो सचिन तेंडुलकरांना ट्रोल करणारे तुम्ही, लता मंगेशकरांवर ट्रोल करणारे तुम्ही, ठेवलाय ना आम्ही, लाव रे तो व्हिडिओ आमच्याकडे आहे. योग्य वेळी बाहेर लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांना ट्रोल करणारे तुम्ही काय मराठीचं सांगणार आम्हाला? पण शेलार गेल्या काही काळामध्ये म्हणजे 1-2 दशकांमध्ये मराठीचा टक्का जो इतका घसरलाय, म्हणजे आता असं म्हटलं जातं साधारणतः 33 ते 35% मराठी माणूस हा मुंबईमध्ये राहिलेला आहे. तर मुंबईतला मराठी माणूस बाहेर कोणामुळे फेकला गेला? उद्धवजींमुळे. गेल्या 25 वर्षामध्ये, आणि उद्धवजी तुम्ही स्वतः मुंबई महापालिकेत लक्ष देता होता, त्यानंतर तुम्ही मुंबईतला मराठी माणसाचा टक्का बाहेर जाऊ नये यासाठी केलेली 2 कामं दाखवा. BDD चाळीचा पुनर्विकास आम्हीच केला. त्या ठिकाणी कामाटीपुरा असेल, अभुदयनगर असेल, या लोकांना इथेच वसवलं पाहिजे, भूमिका आम्ही केल्या. तुम्ही केलं काय? तुम्ही तेच काळे कंत्राटदार जे होते ना, एकाच गावातले परराज्यातले भ्रष्टाचारी, त्यांच्या भोवती अवतीभोवती फिरलात. हे उभाटा सेनेचं कर्तृत्व आहे. आणि मग त्यांच्या वसुलीसाठी वाजेला लावलत. हे प्रकरण अजून चालू आहे. म्हणजे खरं तर मी म्हणेन मराठी माणसावर संपूर्ण आसूड आणि उपटं काढायचं काम उद्धवजींच्या पक्षाने केलेलं आहे. आणि म्हणून आज ज्यावेळेला देवेंद्रजी असतील, एकनाथजी असतील, हे ज्यावेळेला मुख्यमंत्री झाले त्यानंतर आपण बघतो आहोत, गिरणी कामगारांच्या पात्रतेचा विषय पुढे गेला, पोलिसांच्या घरांच्या विकासाचा विषय पुढे गेला, BDD चाळीतल्या पोलिसांना घरं तिथे मिळाली पाहिजे याचा निर्णय झाला, BDDतल्या चाळीतल्या राहणाऱ्या लोकांचा निर्णय झाला, झोपडपट्टीत राहणाऱ्या माझ्या मुंबईकर मराठी माणसाला भाडं मिळत नव्हतं त्यासाठी काटेकोर कायदे झाले, मुंबई महापालिकेने आपले भूखंड घरं निर्मितीसाठी टेंडर काढले. हे आत्ता झालं, तुमच्या काळात का नाही झालं? येतील नाही सगळे प्रश्न येतील, विचारणार आम्ही. बरं, ते म्हणतात की बेस्टच्या निवडणुकीमध्ये आम्हाला माहितीच नव्हतं अशी निवडणूक घडते. हो ना, त्यामुळे आम्ही लक्षच नाही दिला. 5 दिवस जे मीडियावर चालू होतं ना, की दोघं एकत्र पडल्यावर भोपळा, म्हणून म्हटलं ना मी 0+0=0. त्या दोघांनी जर एकत्र येणार असतीलच तर त्यांनी निवडणूक चिन्ह त्यांचं भोपळा ठेवावं. भोपळा त्यांना सोयीचा आहे, कारण तो BSTत मराठी माणसांनी दिला. पण आपल्याकडे असेही म्हणजे शिंदे गटाचे काही लोक आलेले, आणि त्यांचं देखील असं म्हणणं होतं, निरुपम यांचं, की आता मुंबईमध्ये मराठी माणूसच अल्पसंख्याक झालाय. याकडे आपण कसं? दुर्दैव आहे, आणि हे उद्धवजींचं पाप आहे, काँग्रेसचं पाप आहे. ही परिस्थिती मराठी माणसाला, म्हणजे मराठी माणसाचा टक्काच मांडला जातोय हेच आम्हाला मान्य नाही. आणि ही परिस्थिती ज्यांनी आणली त्यांना बिलकुल मुंबईकर सोडणार नाही.
काय परिस्थिती आहे. मी चाळीत राहिलो आहे, माझा जन्म चाळीतला आहे, 7 रस्त्यातला आहे, गिरण गावातला आहे, मी गिरगावात शाळेत गेलेला आहे. कशा मुंबईतल्या मराठी शाळा या मुंबई पब्लिक स्कूल झाल्या आदित्य ठाकरे सांगू शकतील? हे आज दुसऱ्यांबद्दल सांगतायत, दुसऱ्यावर आसूड ओढतायत आणि स्वतःच्या घरातले सुपुत्र हे इंग्रजी शाळेत कॉन्व्हेंट शाळेत शिकतायत. आणि हा दुटप्पीपणा आहे ना, तो मुंबईकरांवर आसूड म्हणून उठलाय. मुंबईत परत गेलेला मराठी माणूस आलाच पाहिजे आणि मुंबईत असलेल्या मराठी माणसाच्या घराचा पुनर्विकास असेल किंवा इथे त्याचं राहणं असेल हे संरक्षित झालं पाहिजे. याच दिशेने देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदेजी आम्ही काम करतो. गिरणगावाचा विषय तुम्ही काढलात. गिरणगावामध्ये आजकाल मराठी माणूस तितका सापडत नाही. हे किती मोठं दुर्भाग्य असं म्हणावं लागेल. दुर्भाग्यच आहे ना. आणि म्हणून आहे त्याला तिथेच पुनर्विकसित घर मोठं दिलं पाहिजे. तिथेच काल सुद्धा या विषयामध्ये चंद्रशेखर बावनकुळे आमचे यांनी त्या स्वयंपुनर्विकास का नाही केला तुमच्या काळात? आज स्वयंपुनर्विकासाचं धोरण आलं, त्याचं मंत्रालय वेगळं बनलं, त्याचा विभाग बनला, त्याचे अध्यक्ष आमचे प्रवीण दरेकर झाले. मग कलेक्टर लँडवरच्या असलेल्या गृहनिर्माण संस्थांना तिथेच घर मिळण्यासाठी काय काय प्रीमियममध्ये सूट दिली पाहिजे, कसा जास्तीचा FSI दिला पाहिजे, त्यांच्या पुनर्विकसित घटकाचं जे घर आहे त्याच्यामधला प्रॉपर्टी टॅक्स कसा कमी असला पाहिजे, ही धोरण आम्ही घेतली. का नाही केली तुम्ही उद्धवजी? का नाही काँग्रेसने केली? मला वाटतं 400 वरून जे 600 वर गेलेलं आहे. त्यामुळे ही सगळी भूमिका आज आत्ता आम्ही घेतोत ना. हे मुंबईकर पाहतोय, मराठी माणूस पाहतोय की हे पाकपाक करणारे आहेत आणि काम करणारे आम्ही आहोत. मुंबईचे रस्ते, मला असं वाटतं हा विषय तर सुटूच शकत नाही. कारण मुंबईचा विकास, मुंबईचे रस्ते, आजही मुंबईच्या रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट आहे. अनेक ठिकाणी हायवेवर आपण पेवर ब्लॉक्स आजही पाहतोय. हे कधी पेवर ब्लॉक मुक्त होणार आहे? किमान मुंबईचे मोठे हायवेज. आजच्याच वर्तमानपत्रामध्ये बातमी आहे, या सगळ्याचं टेंडर निघाल्यावर मनसेने विरोध केलाय. विकासाच्या कुठल्याही कामाला उबाटा सेना आणि मनसे याचा विरोध. नवीन एअरपोर्ट विरोध, मेट्रो विरोध, कोस्टल रोड विरोध, मुंबई पुणे एक्सप्रेसवे विरोध, सुरुवातीला मुंबई नागपूर एक्सप्रेसवे विरोध. मुंबईत काहीही विकासाचं काम झालं यांचं जर चाललं असतं तर बैलगाडीतच मुंबई ठेवली असते. अजून यांच्याच काळात BSTचं खाजगीकरण झालंय, उद्धवजींनी सांगावं. त्या ठिकाणी दिलेल्या ज्या पेन्शन, कंपल्सरी पेन्शन किंवा कंपल्सरी व्हॉलंटरी नाही, कंपल्सरी रिटायरमेंट, सॉरी पेन्शन नाही, रिटायरमेंट स्कीम आणली तुम्ही. आता या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्यानंतर वर उठून आम्हाला प्रश्न विचारताय. मुंबईतले रस्ते पूर्णपणे सिमेंट कॉन्क्रीट झाले पाहिजेत. एकनाथजींनी निर्णय केला, देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होते त्या काळात निर्णय झाला, काम सुरू झालं तर त्याला विरोध. सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याला आदित्य ठाकरे यांचा विरोध. आणि काम कमी काळामध्ये जास्त करायचं असेल तर जास्त रस्ते एका वर्षात खोलले जातील. तुम्हाला 10 वर्षात 25 गोष्टी करायच्या आहेत का 5 वर्षात 10 गोष्टी करायच्या आहेत? मग जर कमी काळामध्ये जास्त काम करायला लागलं की ट्रॅफिक कंजेशन होईल खोदल्यावर, का त्यालाही विरोध. आणि त्यामुळे यांच्या विरोध सेनेला लोक कंटाळले आहेत. आणि म्हणून या सगळ्या कामासाठी आवश्यक त्या कामाचं टेंडर काढून अनियमितता न होता पूर्णपणे नियमिततेने हे करण्याची भूमिका आम्ही घेऊन चाललो. बरं, म्हणजे तुम्ही आज आम्हाला स्पष्टपणे सांगताय की मुंबईचा महापौर जर तुमचं सरकार आलं तर तो मराठी असणार आहे, तो हिंदू असेल. 100% हिंदुत्ववादाशी तडजोड नाही आणि महापौरपदी मराठीच माणूस. स्पष्ट भूमिका. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या या वाटचालीसाठी. आणि मला असं वाटतं वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समधले जे चॅलेंजेस स्वीकारून आणि मला असं वाटतं त्याच्यात देखील आधुनिकता आणण्याचा तुमचा जो प्रयत्न आहे त्यासाठी म्हणून तुम्हाला अनेक शुभेच्छा. येत्या काळामध्ये मग मराठी इंडस्ट्री असो याच्यासाठी म्हणून जे काही होऊ घातलेले निर्णय आहेत तेही लवकरच मार्गी निघतील आणि मराठी माणसाला. आणि मला असं वाटतं तुमचं एक कविमन देखील आहे, कलामन देखील आहे, खेळाडूही तुमच्यात आहे आणि एक मुरलेला राजकारणी देखील आहे. आणि मला असं वाटतं तुमच्यासारखा माणूस जो अतिशय मितभाषी आहे, मग ते पवार असो किंवा राज ठाकरे असो किंवा वैचारिक मतभेद वेगळे म्हणजे असू शकतात राजकीय मतभेद, पण वैचारिकदृष्ट्या मला असं वाटतं की असा कुठलाही पक्ष किंवा असा कुठलाही नेता असा नसेल की ज्यांच्याशी तुमचे संबंध हे चांगले नाही आहेत. तर हे जुळवून कसं आणता जाता जाता अगदी हे काय गमक आहे याच्यातलं? सगळं साफ असतं.
आपल्या विरोधात बोलणाराही आपला दुश्मन आहे असं मानण्याचं काही कारण नाही. आता मन साफ ठेवायचं. मन साफ तो सब साफ. यावेळी सुपडा साफ कोणाचा? सुपडा साफ महाविकास आघाडीचा 100%. 55चा आकडा पण त्यांना पार करता येणार नाही. सगळ्यांना मिळून म्हणते. हो, लिहून ठेवा. भाजप किती आणेल? महायुती 150च्या वर. बरं, अनेक ठिकाणी सगळे म्हणतायत की चाचपणी करतायत, अनेक ठिकाणी की इथे आपली ताकद अधिक आहे. तुमची तर अधिक आहेच, मग का नाही तुम्ही एकत्र जाताय? म्हणजे का तुम्ही स्वबळावर म्हणजे जाऊन आणि महायुती आमचा निर्णयच आहे. महायुतीत लढणं हा आमचाच निर्णय. आतापर्यंत आम्ही लढलोच आहोत, आता महायुतीतच लढू. त्यामुळे मुंबई महानगरपालिका ही महायुतीमध्ये लढणार आणि मुंबईमध्ये मराठी महापौर बसवणार असं आपल्याला आशिष शेलार अगदी ठोकपणे सांगतात असं म्हणायला हरकत नाही आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आणि येत्या इलेक्शनसाठी देखील. आणि आज तुम्ही आम्हाला वेळ दिलात, कॉफीमध्ये आलात. पण हे टू बी कंटिन्यूड आहे, कारण इलेक्शनच्या काळामध्ये आम्हाला आत्ता तर कॉफी पाचतोय, पण नंतर एन्काउंटर पण करायचं आहे. त्यामुळे एन्काउंटरसाठी देखील आम्ही आपला वेळ मागू आणि इलेक्शनच्या रणधुमाळीमध्ये आपण तो द्यावा अशी अपेक्षा करतो. तुर्तास आता इथंच थांबतोय, वेळ झाली इथेच थांबायची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.